नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी काही जाहिरात आहे तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचून जाईल. तर मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन को लिमिटेड यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मागील काही दिवसांमध्ये विविध पोस्टसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता त्या सर्व ज्या काही पोस्ट आहेत त्यांच्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्मची सुरुवात ही झालेली आहे. त्यामुळेच आपण आज एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की ॲप्लिकेशन कसे करायचे, त्यामध्ये पात्रता काय लागेल, किती पदे असतील, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, ह्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख सुरू झाली आहे. 12 एप्रिल 2025 पासून ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख सुरू झाली आहे. शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे 2 मे 2025 या तारखेच्या आत तुम्हाला ऑनलाईन अर्ज सबमिट करायचे आहे. तर मित्रांनो, ह्या ज्या काही पोस्ट आहेत या पोस्टसाठी प्रत्येक पोस्टसाठी एक वेगवेगळी ॲडव्हर्टाइजमेंट, एक स्वतंत्र ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तर आपण आज ह्याच पूर्ण पोस्टसाठी जे काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आज बघणार आहोत. आणि त्याचबरोबर ह्यातल्या अशा काही पोस्ट आहेत त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचा तुम्हाला अनुभव लागणार नाही आहे. म्हणजे जर तुम्ही फ्रेशर असाल तरी ह्यातल्या अशा काही ज्या पोस्ट आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तर आता बघूया आपण डिटेल इन्फॉर्मेशन काय आहे. तर मित्रांनो, पहिलं जे पद आहे ते आहे निम्नस्तरीय लिपिक. ह्यासाठी टोटल ज्या वॅकन्सी आहेत ते तुम्ही इथे बघू शकता. टोटल वॅकन्सी ते राहणार आहे 260. इथे त्यांनी कॅटेगरीनुसार वॅकन्सीचे विश्लेषण दिले आहे. ते विश्लेषण तुम्ही डिटेलमध्ये बघा. ह्या ज्या काही PDF आहे मित्रांनो प्रत्येक पोस्टसाठी त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळ्या PDF आहेत, त्या तुम्ही PDF डाउनलोड करा आणि त्या PDF सविस्तर तुम्ही वाचू शकता तिथे. त्यासाठी तुम्हाला पगार किती राहणार आहे, तर पगार इथे त्यांनी मेन्शन केला आहे 34,000 पासून जवळपास 86,000 पर्यंत तुमचा पगार राहणार आहे. 34,000 ही काही बेसिक सॅलरी असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इतर भत्तेसुद्धा दिले जाणार आहेत. म्हणजे सॅलरी बघू शकता, सॅलरी ही हाय लेवलची राहणार आहे. त्यामुळं ह्यासाठी जर तुम्ही पात्र होत असाल तर यासाठी नक्कीच अर्ज करू शकता. क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पात्रता काय लागणार आहे, तर यासाठी तुम्ही इथे बघू शकता वाणिज्य शाखेचे पदवी म्हणजे तुमचं BCom झाले असेल. त्याचबरोबर तुम्हाला MSCIT उत्तीर्ण लागणार आहात. BCom आणि MSCIT जर तुमची झाली असेल तर तुम्ही इथे पात्र ठरणार आहात. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अनुभव लागत नाही आहे. जर तुम्ही फ्रेशर असाल तर यासाठी नक्कीच अर्ज करू शकता. वयोमर्यादेबद्दल सुद्धा माहिती इथे दिली आहे. वयोमर्यादा ही तुमची कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्ष इथे लागणार आहे. कॅटेगरीनुसार वयोमर्यादेमध्ये सुद्धा सूट दिलेली आहे, ती सुद्धा माहिती त्यांनी इथे प्रोव्हाइड केलेली आहे. तर यासाठी तुमची निवड प्रक्रिया काय असणार आहे, तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे ते सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केले आहे. तर निवड प्रक्रियेमध्ये तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर तुमची एक ऑब्जेक्टिव्ह टाईपची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. त्या परीक्षेमध्ये विषय काय असणार आहे, तर यासाठी प्रोफेशनल नॉलेज हे पहिला विषय असणार आहे. त्याचे तुम्हाला टोटल 50 प्रश्न इथे असणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज याचे असे टोटल तुम्हाला 80 गुण इथे असणार आहेत. असे टोटल तुम्हाला 150 मार्कांची तुमची एक एक्झाम होणार आहे. तुम्हाला 120 मिनिट इथे दिले जाणार आहेत. या एक्झामसाठी तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1/4 ची नेगेटिव्ह मार्किंग इथे तुम्हाला राहणार आहे. त्याचबरोबर याचे जे काही परीक्षा केंद्र असणार आहेत, परीक्षेचे सेंटर असणार आहेत ते कुठे असणार आहेत ते सेंटरसुद्धा त्यांनी इथे मेन्शन केले आहे. इथे बघू शकता तुम्ही अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर हे सर्व काही सेंटर हे एक्झामसाठी इथे राहणार आहेत. त्यानंतर परीक्षेसाठी फीज किती असणार आहे, तर त्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 600 रुपये इथे फी राहणार आहे आणि अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी 300 रुपये फी इथे राहणार आहे. त्याचबरोबर ही जी फी असणार आहे मित्रांनो ही ना परतावाची म्हणजे नॉन रिफंडेबल फीज असणार आहे. त्यानंतर आता बघूया इथे दुसरं जे पद असणार आहे ते असणार आहे उच्चस्तरीय लिपिक. त्या पदासाठी नंबर ऑफ वॅकन्सी म्हणजे टोटल वॅकन्सी असणार आहेत 36. त्याचबरोबर इथे त्यांनी कॅटेगरीनुसार वॅकन्सीचे विश्लेषण दिलेले आहे. त्याचबरोबर ह्यासाठी पगार किती राहणार आहे, तर पगार त्यांनी इथे मेन्शन केला आहे जवळपास 36,000 पासून तुम्हाला 1,05,000 इतका पगार राहणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इतर जे काही भत्ते असतील ते सुद्धा दिले जाणार आहे. तर मित्रांनो, पगार हा यासाठी सुद्धा हाय लेवलचा राहणार आहे. 36,000 म्हणजे जवळपास तुमच्या हातामध्ये 50,000 ते 55,000 रुपये पर मंथ इतका पगार तुमच्या हातामध्ये येणार आहे कमीत कमी. त्यामुळे बघू शकता सॅलरी ही हाय लेवलची राहणार आहे. जर यासाठी पात्र होत असाल तर अर्ज नक्कीच यासाठी करू शकता.
तर मित्रांनो, पात्रता काय लागणार आहे ह्यासाठी आणि अनुभव काय लागणार आहे, तर यासाठी शैक्षणिक अर्थामध्ये BCom जर झाले असेल तर तुम्ही ते पात्र होणार आहात। त्याचबरोबर निम्नस्तरीय लेखा परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे। त्याचबरोबर MSc तुमची झाली असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात। त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा अनुभव तुम्हाला इथे लागणार नाही आहे। जर तुम्ही फ्रेशर असाल तर यासाठी अर्ज करू शकता। वयोमर्यादा किती राहणार आहे, तर 57 वर्ष इतकी तुमची वयोमर्यादा इथे राहणार आहे। त्याचबरोबर इथे त्यांनी निवड प्रक्रियेबद्दल सुद्धा माहिती दिली आहे। तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे, तर सिलेक्शनमध्ये सेम प्रोसेस असणार आहे। तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमची एक ऑब्जेक्टिव्ह टाईपची ऑनलाईन एक्झाम होणार आहे। त्यामध्ये तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज, त्याचबरोबर जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, मराठी लँग्वेज असे टोटल 150 मार्कांची तुमची एक्झाम होणार आहे। 120 मिनिटांचा कालावधी तुम्हाला इथे दिला जाणार आहे। त्याचबरोबर परीक्षा केंद्र कुठे असणार आहे, तर परीक्षा केंद्रांबद्दल सुद्धा माहिती दिली आहे। मुंबई आणि नागपूर हे 2 परीक्षा केंद्र इथे राहणार आहेत। त्याचबरोबर परीक्षेसाठी फी किती लागणार आहे, तर खुल्या प्रवर्गासाठी 600 रुपये, त्याचबरोबर अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी 300 रुपये फीज इथे राहणार आहे। फीसुद्धा इथे सुद्धा ना परताव्याची फीज असणार आहे। त्याचबरोबर पुढचं जे पद आहे ते मित्रांनो आहे डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स, ह्यासाठी सुद्धा वॅकन्सी राहणार आहे। नंबर ऑफ वॅकन्सी टोटल ज्या वॅकन्सी असणार आहे त्या 25 वॅकन्सी असणार आहे। कॅटेगरीनुसार इथे विश्लेषण दिलेच आहे। त्याचबरोबर सॅलरी काय राहणार आहे, तर सॅलरी इथे बघू शकता 54,000पासून 1,37,000 इतकी तुमची सॅलरी राहणार आहे। म्हणजे जवळपास सगळे अलाउन्स ॲड केल्यानंतर तुम्हाला महिन्याला 1,00,000 रुपये इतकी सॅलरी देण्यात येणार आहे। तर ह्यासाठी पात्र असाल तर अर्ज तुम्ही नक्कीच करू शकता। क्वालिफिकेशन काय लागणार आहे, ह्यासाठी तुम्हाला इंटर्न CA जर तुमचा झाला असेल किंवा तुमचा MBA झाला असेल फायनान्समध्ये किंवा MCom झाले असेल तर तुम्ही पात्र इथे असणार आहेत। मात्र तुम्हाला इथे एक्सपिरियन्सची गरज भासणार आहे। म्हणजे तुमचं इंटर्न झाला असेल इंटर्न CA तर तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे आणि तुमचा MBA झाला असेल किंवा MCom झाले असेल तर तुम्हाला इथे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे। त्याचबरोबर एज लिमिट किती राहणार आहे, एज लिमिट इथे तुम्हाला 38 वर्ष ही एज लिमिट राहणार आहे। त्याचबरोबर कॅटेगरीनुसार एज लिमिटमध्ये सूट इथे मेन्शन केलेलीच आहे। त्याचबरोबर तुमचं सिलेक्शन कोणत्या प्रकारे असणार आहे, तर सिलेक्शनसाठी तुम्हाला एक ऑनलाईन टेस्ट इथे सुद्धा द्यायची आहे। ऑनलाईन टेस्टसाठी सब्जेक्ट काय असणार आहे ते सुद्धा इथे मेन्शन केले आहे। इथे पण सेम सब्जेक्ट, प्रोफेशनल नॉलेज, त्याबरोबर जनरल ॲप्टिट्यूड, टेस्ट ऑफ रिझनिंग, टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज असे तुमचे टोटल 150 मार्कांची एक्झाम असणार आहे। 120 मिनिट तुम्हाला कालावधी इथे दिला जाणार आहे। त्याचबरोबर सेंटर काय असणार आहे एक्झामसाठी, तर सेंटरसाठी त्यांनी इथे मेन्शन केले आहे सेंटर्स आर अलॉटेड टू द कॅन्डिडेट फॉर ऑनलाईन रिटर्न एक्झाम विल बी कम्युनिकेट सेपरेटली। ज्यावेळी तुम्ही अर्ज फिल कराल तुमचं हॉल तिकीट येईल त्यानंतर तुम्हाला सेंटर तुमचा काय असेल ते तुम्हाला इथे सांगितलं जाईल। त्याचबरोबर ॲप्लिकेशनची फी किती राहणार आहे, तर यासाठी तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी 700 रुपये, त्याचबरोबर रिझर्व ज्या कॅटेगरी आहेत त्यांना 350 रुपये फीज इथे राहणार आहे। नंतरचं जे पद असणार आहे ते असणार आहे मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट, त्यासाठी टोटल 6 वॅकन्सी इथे राहणार आहे। पे स्केल इथे बघू शकता 75,000 पासून 1,68,000 इतकी पे स्केल इथे राहणार आहे। म्हणजेच तुम्हाला टोटल अलाउन्स ॲड केल्यानंतर जी काही सॅलरी भेटणार आहे ती असणार आहे 1,38,000 रुपये पर मंथ इतकी सॅलरी तुम्हाला इथे राहणार आहे। यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे, जर तुमचं CA झाला असेल किंवा ICWA फायनल पास झाले असेल तुम्ही तर यासाठी तुम्ही पात्र असणार आहात। त्याचबरोबर तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव सुद्धा लागणार आहे इथे। त्यानंतर एज लिमिट काय राहणार आहे, तर तुम्हाला एज लिमिट इथे 45 वर्ष इतकी एज लिमिट इथे लागणार आहे। सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे तुमचं, इथे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे। टेस्टमध्ये तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज, त्याचबरोबर जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, मराठी लँग्वेज अशी तुम्हाला इथे सब्जेक्ट असणार आहेत। त्याचबरोबर इथे त्यांनी मेन्शन केले आहे सेंटर, तर सेंटरसाठी सुद्धा इथे त्यांनी सेम इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे। सेंटरची जी काही माहिती आहे तुम्हाला ती तुम्ही फॉर्म फिल केल्यानंतर सेपरेटली तुम्हाला कम्युनिकेट करण्यात येणार आहे। त्याचबरोबर ॲप्लिकेशनची फी किती राहणार आहे, तर इथे तुम्हाला ॲप्लिकेशनची फीज जी असणार आहे रिझर्व कॅटेगरीसाठी 350 रुपये फीज इथे राहणार आहे। नंतरची जी पोस्ट असणार आहे ती असणार आहे सिनियर मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट, त्यासाठी टोटल ज्या वॅकन्सी असणार आहे त्या टोटल 1 वॅकन्सी असणार आहे। OBC कॅटेगरीसाठी इथे वॅकन्सी असणार आहे। पगार जो असणार आहे तो असणार आहे 81,000 पासून 1,75,000 इतका तुमचा पगार राहणार आहे। पर मंथ पगार इथे बघू शकता 1,98,000 पर मंथ इथे पगार तुमचा असणार आहे। क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर ह्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन सेम लागणार आहे CA किंवा ICWA। तुम्ही जर फायनल पास असाल तर यासाठी तुम्ही पात्र असणार आहात। मात्र इथे तुम्हाला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे। त्याचबरोबर एज लिमिट जी असणार आहे ती असणार आहे 45 इयर इतकी एज लिमिट इथे राहणार आहे। त्याचबरोबर सिलेक्शनमध्ये सुद्धा तुमची ऑनलाईन एक एक्झाम होणार आहे। ऑनलाईन एक्झाम तुमची 150 मार्कांची होईल। त्याचबरोबर त्यासाठी 120 मिनिटांचा कालावधी इथे असणार आहे। त्यानंतर तुम्हाला सेंटरसुद्धा कम्युनिकेट करून सेपरेटली सांगितले जाणार आहेत। ॲप्लिकेशनची फीज आहे ती असणार आहे 350 रुपये ॲप्लिकेशनची फी इथे तुमची राहणार आहे।
त्यानंतर नंतरचे जे पद असणार आहे ते असणार आहे असिस्टंट जनरल मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट, त्यासाठी सुद्धा एक वॅकन्सी राहणार आहे। त्यासाठी पे स्केल काय असणार आहे, सॅलरी काय असणार आहे, 1 लाखापासून 2,28,000 इतकी सॅलरी राहणार आहे। पर मंथ जी काही सॅलरी असेल ती असणार आहे 2,08,000 इतकी पर मंथ तुमची अलाउन्स ॲड केल्यानंतर सॅलरी असणार आहे। त्याचबरोबर इथे सुद्धा क्वालिफिकेशनमध्ये मेन्शन केले आहे CA किंवा ICWA फायनल पास, 8 वर्षांचा मात्र एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे। त्याचबरोबर एज लिमिट जी लागणार आहे ती लागणार आहे 45 इयर इतकी एज लिमिट राहणार आहे। आणि सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमची 150 मार्कांची एक्झाम होणार आहे। ऑब्जेक्टिव्ह टाईपची 21 मिनिटांचा कालावधी इथे तुम्हाला दिला जाणार आहे। त्याचबरोबर इथे ॲप्लिकेशनची फीज जी आहे तुम्हाला ॲप्लिकेशनची फीज 400 रुपये फक्त ॲप्लिकेशनची फीज असणार आहे। त्यानंतर नंतरचे जे पद असणार आहे ते असणार आहे असिस्टंट इंजिनियर, यासाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे। नंबर ऑफ वॅकन्सी राहणार आहे 134 इतक्या वॅकन्सीज असणार आहे। पगार जो असणार आहे 58,000 रुपयापासून 1,42,000 इतका पगार असणार आहे। अलाउन्स ॲड केल्यानंतर 1,07,000 इतका तुमचा पर मंथ पगार राहणार आहे। यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर यासाठी तुमचं बॅचलर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग जर तुमची झाली असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात। ह्या कामासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स इथे लागणार नाही आहे। नो वर्क एक्सपिरियन्स इज रिक्वायर। तुम्ही फ्रेशर असाल तर ह्यासाठी अर्ज करू शकता। ही एक चांगली संधी राहणार आहे कारण पगार इथे हाय लेवलचा राहणार आहे आणि एक्सपिरियन्ससुद्धा तुम्हाला कोणत्या प्रकारचा लागणार नाही आहे। त्याचबरोबर एज लिमिट जी असणार आहे 38 इयर एज लिमिट इथे राहणार आहे। त्याचबरोबर एज लिमिटमध्ये सूटसुद्धा दिली जाणार आहे कॅटेगरीनुसार, ते तुम्ही सविस्तर बघू शकता। त्याचबरोबर तुमची सिलेक्शन प्रोसेसमध्ये इथे सुद्धा 150 मार्कांची एक्झाम होणार आहे। 124 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला जाणार आहे। त्याचबरोबर एक्झामचे जे काही सेंटर असणार आहे ते कुठे असणार आहे तर एक्झाम सेंटरबद्दल डिटेल माहितीसुद्धा त्यांनी इथे प्रोव्हाइड केली। असे 16 टोटल एक्झामसाठी तुम्हाला सेंटर इथे राहणार आहे। त्याचबरोबर एक्झाममध्ये तुम्हाला फी किती लागणार आहे तर फी तुम्हाला 700 रुपये ओपन कॅटेगरीसाठी, त्याचबरोबर रिझर्व कास्टसाठी 350 रुपये फी इथे राहणार आहे। नंतरचं जे काही पद असणार आहे ते असणार आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग सिव्हिल, टोटल 7 पदे इथे राहणार आहे। त्याचबरोबर पगार काय असणार आहे तर 73,000 पासून 1,66,000 इतका पगार राहणार आहे। अलाउन्स ॲड केल्यानंतर 1,34,000 इतका तुमचा मंथली पगार राहणार आहे। त्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे, क्वालिफिकेशनमध्ये बॅचलर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी जर असेल तर तुम्ही पात्र राहणार आहात। मात्र त्याचबरोबर तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे कंपल्सरी लागणार आहे। एज लिमिट ही तुमची 38 वर्ष इतकी एज लिमिट राहणार आहे। त्याचबरोबर सिलेक्शनमध्ये सुद्धा ऑनलाईन एक एक्झाम होणार आहे तुमची 150 मार्कांची, 120 मिनिटांचा कालावधी इथे तुम्हाला दिला जाणार आहे। एक्झामसाठी सेंटर्स काय असणार आहे, हे सेंटर तुम्हाला फॉर्म फिल केल्यानंतर सेपरेटली कम्युनिकेट करून तुम्हाला सांगितले जाणार आहे। फीज किती असणार आहे, ओपन कॅटेगरीसाठी 700 रुपये, त्याचबरोबर रिझर्व कॅटेगरीसाठी 350 रुपये फीज इतकी इथे राहणार आहे। तर अशा प्रकारे ही सर्व डिटेल माहिती, ह्या सर्व पोस्टबद्दल डिटेल माहिती आज आपण बघितली आहे। तर ह्यासाठी ऑनलाईन अर्ज कुठे करायचा ते आता आपण बघूया। तर ॲप्लिकेशनसाठी त्यांनी इथे जी काही ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश केली आहे, ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 15/2024 आणि 24/2024 यामध्ये त्यांनी ह्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मेन्शन इथे केले आहे ॲप्लिकेशन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे। या सर्व पोस्टसाठी ह्या ज्या काही वरच्या सर्व काही पोस्ट आहेत या पोस्टसाठी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचे आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी लिंक त्यांनी इथे प्रोव्हाइड केली आहे। ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा प्रोव्हाइड तुम्हाला करून देतो। या लिंकवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। आणि ह्या ज्या काही पोस्ट आहे यांची डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट ही सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो। टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे। यामध्ये तुमचे डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे, म्हणजे तुम्हाला फक्त एक एक्झाम द्यायची आणि त्यानंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन असणार आहे। कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू वगैरे इथे तुमचा घेतला जाणार नाही आहे। तर ह्या ज्या काही सर्व ॲडव्हर्टाइजमेंट आहे या ॲडव्हर्टाइजमेंटबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।